मी सध्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आहे। या मंदिरामध्ये हे मंदिर हे अर्धनारेश्वर म्हणून ओळखले जाते आणि आज श्रावणी मासातला पहिला सोमवार असून आजच नागपंचमीचा सण आहे। यामुळे अनेक भाविक भक्त ह्या मंदिराकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हर हर महादेवच्या जयघोषात हा पूर्ण परिसर दुमदुमलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी पुजारी, काय सांगाल, आज पहिलाच सोमवार आहेत आणि त्यानिमित्ताने काय सांगाल? ऐसा है यम डाकिनी शाकिनी का समाजे निषेव्यमाणो पिशताश नैशा सदैव अभिमादि पद प्रसिद्धम तम शंकरम भक्तिहितं नमामि। श्रावण महिन्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। आता तुम्ही आलेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर येथे 6वे ज्योतिर्लिंग मानले जाते श्लोकानुसार। इथे त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शिव आणि शक्ती एकरूप झाले आणि त्रिपुरासुराचा संहार भीम रूपामध्ये त्रिपुरासुराचा संहार इथे केला। तर भगवान शिवांची ही विश्रांतीची जागा आहे। शिव आणि शक्ती असल्यामुळे अर्धनारी स्वरूपात हे शिवलिंग इथं आहे। निश्चितच मंदिर हे 6 महिन्यासाठी बंद होतं। त्यानंतरच्या काळामध्ये जून महिन्यापासून मंदिर उघडल्यानंतर भाविकांचा ओघ इथे वाढलेला आहे। पोलिसांचे, मंदिर प्रशासनाचे उत्तम नियोजन असल्यामुळे ही यात्रा व्यवस्थित चालली आहे। सगळ्यांनी इथे VIP दर्शन सध्या इथं बंद आहे। इथे कोणी भाविक येतील त्यांनी रांगेत थांबूनच दर्शन करावं ही सगळ्यांना विनंती आहे। आणि आज पहिला सोमवार आहे, त्याच्यातच नागपंचमी आहे, त्यामुळे लाखो भक्त इथे आलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? असं आहे, श्रावण महिन्यात गर्दी होतेच, त्यात नागपंचमी ही पर्वणी आलेली आहे, तर त्याच्यामुळे निश्चितच ह्या दर्शनाचा लाभ सगळ्या भाविकांना होईलच। श्रावणी सोमवार प्लस त्याच्यामध्ये नागपंचमी आली, त्यामुळे अनेक ठिकाणाहून हे भक्त हे भीमाशंकर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले असून हा मंदिर परिसर अख्खा हर हर महादेव ह्या जयघोषाने घुमलेला पाहायला मिळत आहे। तसंच पहाटेची आरती झाल्यानंतर अनेक भाविक भक्त या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, भीमाशंकर, पुणे।